इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन मित्रांनो 2 दिवसापूर्वीपासून सुरू झालेलं आहे. नमस्कार, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स नंतर ज्या मुलांना अभियांत्रिकी इंजिनिअरिंगला महाराष्ट्र राज्यामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये, तर त्याकरिताची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. आणि त्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 2 तारखेपासून जुलैपासून सुरू झाली असून 12 जुलै ही अंतिम तारीख आहे. ज्या मुलांना महाराष्ट्र राज्यामध्ये बीटेक करायचं असेल किंवा बी करायचं असेल तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे मित्रांनो. रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला कॅपराऊंडमध्ये इन्व्हॉल्व होता येणार नाही. आणि महाराष्ट्रासाठी तुम्हाला JEEच्या स्कोअरवर देखील आणि MST CTच्या स्कोअरवर देखील प्रवेश घेता येतो. ज्या मुलांचं 10वी आणि 12वी महाराष्ट्रात झालं असेल किंवा महाराष्ट्राबाहेर जरी झालं असेल किंवा अदर स्टेटचं डोमेसाईल असेल तरी तुम्ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर 12 जुलै लास्ट डेट आहेत आणि मागील वर्षीपासून बीटेकच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे, याची नोंद आपण घेतली पाहिजे. चॉईस फिलिंगमध्ये ॲटो फ्रीज नावाचे ऑप्शन्स टाकले आहे. त्यामुळे चॉईस फिलिंग करताना तुम्हाला ॲटो फ्रीजमध्ये तुमचं ऑप्शन फसणार नाही आणि 4 राऊंडपर्यंत तुम्ही अटेंड करू शकाल, याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सोबतच मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला 2 मोडमध्ये आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. जी मुलं सेल्फ करणार आहे त्यांनी ऑफलाईनच घ्यावं, कारण ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये रेग्युलरली चेक करावं लागतं. इन केस व्हेरिफिकेशन नाही झालं तर तुम्ही समोरच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पात्र नसतात. तिसरं महत्त्वाचं, यावर्षी मित्रांनो JEEच्या बेसवर जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला JEEचं स्कोअर कार्ड पहिले तुमच्या डिजिलॉकरवर फेच करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुमची पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपलं JEEचं स्कोअर कार्ड तुमच्या डिजिलॉकरवर अपलोड करून घ्यावं, यावर्षीची महत्त्वाची सूचना आहे. आणि सध्या काही टेक्निकल एरर येतात पहिले 2 दिवस, ते नॅचरल आहे. त्यामुळे वेबसाईटला सुरळीत होऊ द्या, गडबड करू नका. आणि 12 तारखेपर्यंत आपल्याला डेट्स आहेत, त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. तिसरं महत्त्वाचं मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते OBC आणि SCBCच्या विद्यार्थ्यांनाच 6 महिन्याची मुदत आहे. बाकी इतर कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत नाही. तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लास्ट राऊंडपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी जमा करणं आवश्यक आहे, अन्यथा तुमचा एक तर ओपनमध्ये प्रवेश जाईल किंवा तुमचा प्रवेशसुद्धा रद्द होऊ शकतो, याची तुम्ही काळजी घ्यावी. आणि ज्या मुलांना कॅप राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळणार नाही तर अशा मुलांनी ACAPसाठी तुम्ही काउन्सिलरची मदत घेऊ शकता, कारण ACAP राऊंड अटेंड करणं हे स्किल आणि नॉलेजचं काम आहे. आणि यावर्षी ACAPची सुद्धा प्रवेश प्रक्रिया अतिशय ट्रान्सपरंट मॅनरने घ्यावं असे CET सेलचे आदेश आहे, DTEचे सुद्धा आदेश आहे. त्यामुळे यावर्षीचे ACAP म्हणजे स्पॉट राऊंड हे नक्कीच पारदर्शक होईल, पण त्यामध्ये स्कॉलरशिपचा क्रायटेरिया ठरवलेला आहे. प्रत्येक मुलांना या राऊंडमध्ये स्कॉलरशिप मिळणार नाही आहे. ज्यांचं इन्कम बिलो 2.5 लाख आहे त्याच मुलांना आय थिंक स्कॉलरशिप मिळेल. त्यामुळे ते सर्व गोष्टी तुम्ही काउन्सिलर थ्रू क्लिअर करू शकता. आणि जे मुलं मेडिकल करणारे आहेत आणि ज्यांना प्लॅन बीमध्ये इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन करून ठेवायचं तुम्ही करून ठेवू शकता. तुम्ही शीट होल्ड करून सुद्धा ठेवू शकता लास्ट डेटपर्यंत. परंतु लास्ट डेटला मात्र तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करणं गरजेचं आहे. या संदर्भात तुम्हाला एक काउन्सिलर योग्य ॲडवाईज करेल आणि तुम्हाला ॲडमिशन कॅन्सलसुद्धा करता येईल. तुम्हाला पूर्ण भरलेली फीज आणि डॉक्युमेंटसुद्धा परत मिळू शकतात. माझं तुम्हा सर्वांना सजेशन आहे की योग्य काउन्सिलर थ्रूच तुम्ही प्रवेश प्रक्रिया करा. 5-10 हजार वाचवण्याच्या चक्करमध्ये आपलं नुकसान करून घेऊ नका, कारण काउन्सिलरकडे मित्रांनो नॉलेज, स्किल आणि अनुभव असतो, ज्या बेसवर तुम्हाला तो चांगल्यात चांगलं बेस्ट कॉलेज मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. टॉप टू बॉटम कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर, कॉलेजेसचे प्लेसमेंट्स, हॉस्टेल अवेलेबिलिटी, या सर्व गोष्टी काउन्सिलर प्रोव्हाइड करतो. म्हणून नक्की फायदा होतो. माझा 14 वर्षाचा अनुभव आहे. जेवढे लोकांचं आम्ही काउन्सिलिंग करतो त्यांना 100% बेनिफिट करून देतो. त्यामुळे विचार करा. आणि जे मुलं फायनान्शियली वीक आहे, OBC आणि ओपन कॅटेगरीची मुलं, आणि जे 50% सुद्धा फी भरू शकत नसेल तर अशा मुलांनी TFWSचा विचार करावा
आणि TFWS रिझर्वेशनमधून 10% फीजमध्ये जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर नक्की तुम्ही कल्पतरूचा विचार करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. एवढंच सांगतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.